नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। मी वर्षा शिंदे। आज मी परत एकदा सिंपल मेकअप लुक घेऊन आलेली आहे। गेल्या टायमाला मी जो मेकअपचा लुक केलेला त्याला खूप म्हणजे जवळजवळ 1,500च्या वरती व्ह्यूज आलेत। म्हणजे तो व्हिडिओ खूप लोकांनी आवडीनं बघितलाय, म्हणून आज मी परत एकदा सिंपल मेकअप लुक अगदी कमी साहित्यात प्रायमर शिवाय करून दाखवणार आहे। मेकअप फिक्सर शिवाय। तसं तर मेकअप फिक्सर खूप जास्त बाय द वे आता तुम्हाला जो मेकअप दिसतोय तो फिल्टर शिवाय आहे आणि हा मी फक्त 5 मिनिटात केलाय, फक्त ट्राय करायसाठी। तर मी माझ्या चुका सांगते इथं। कॉन्टरिंग करताना थोडंसं चुकी झाल्या माझी, लिपस्टिक लावताना पण थोडीशी चुकी झाल्या, पण मी हा मेकअप डबलदा करणार आहे। मी फक्त ट्रायल म्हणून 5 मिनिटातच हा मेकअप केलेला। तर याच साडीवरती याच गेटअपवरती मी तुम्हाला डबलदा हा मेकअप पूर्णपणे चेहरा धुवून करून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीनं आणि अगदी व्यवस्थित। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर फायनली मी तोंड धुतलंय आणि मगाशी जो मेकअप केलता मी जसं की तुम्हाला सांगितलं की फक्त कसं होतंय बघायला मी 5 मिनिटात तो केलेला। आता मी तुम्हाला 10 मिनिटात मेकअप करून दाखवणार आहे। तर चला चालू करूया। मेकअपचं साहित्य अगदी कमी आहे। माझ्यापाशी प्रायमर नाही आहे, त्याच्यामुळे मी हेच वापरते। लॅक्टो कॅलमॅनचं जे फेस लोशन आहे, त्याच्यामध्ये कायोलिन क्ले असल्यामुळे ऑइल ॲब्झॉर्ब करतं आणि त्याचा कलर पण थोडासा पिंक पिंक आहे, त्यामुळे थोडासा ग्लो पण येतो। तर ह्याच्यापासून आपण सुरुवात करणार नाही आहे, पहिला आपण मॉइश्चरायझर पासून सुरुवात करणार आहे। तर मी मॉइश्चरायझर याच्यातच मिक्स करते आणि दोन्ही मिक्स करून लावते। मॉइश्चरायझर मी यातच मिक्स केले आणि हे दोन्ही मिळून मी लावणार आहे, प्रायमर आणि मॉइश्चरायझर म्हणून। तर हे प्रायमर नाही, कायोलिन क्ले हे आहे, लॅक्टो कॅलमॅनचं लोशन आहे। प्रायमर असलं तर मेकअप अजून जास्त चांगलं होतो, पण मला अजून ते घ्यायचं झालं नाही। आता बघूया कधी घ्यायचं होतंय। तर तात्पुरतं मी हे याच्यातच ॲडजस्ट करत आहे। गेल्या टायमाला मी मेकअप केलेला, पण लास्टला लिपस्टिक पण लावून दाखवली नव्हती आणि हायलायटर पण लावलं नव्हतं त्या मेकअपमध्ये। तर आता व्यवस्थित मेकअप करणार आहे मी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकदम सिंपल मेकअप आणि मी मेकअप दाखवायला लागल्या कारण की मला मी स्वतः केलेला मेकअप छान वाटायला आहे आजकाल। तर बघूया आता आजचा मेकअप कसा होतोय। चला चालू करूया। तर पूर्ण चेहऱ्याला मी हे लॅक्टो कॅलमॅन लोशन आणि मॉइश्चरायझर मिक्स करून लावलोय। याच्याऐवजी तुम्ही काय करू शकता, मॉइश्चरायझर लावू शकता फक्त, जर का तुमच्याकडे प्रायमर असेल तर त्याच्यानंतर ते लावा। सगळ्यात पहिल्यांदा चेहरा क्लीन करायचा। क्लिन्झर असेल तर, क्लिन्झर नसेल तर कच्चं दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता चेहरा क्लीन करण्यासाठी, आणि किंवा साधं फेसवॉशनं सुद्धा धुवू शकता। तर अशा पद्धतीनं मी कायोलिन क्ले लावलेला आहे, हे लावलंय लॅक्टो कॅलमॅनचं लोशन आणि मॉइश्चरायझर। तुम्ही कोणतं पण मॉइश्चरायझर वापरू शकता, माझ्यापेक्षा आत्ता नट हॅबिटचं आहे म्हणून मी ते वापरत आहे। तर आता याच्यानंतर लावायचं प्रायमर नाही, त्यामुळे आता हे सुकून द्यायचं। हे सुकल्यानंतर 1 मिनिट मी कूलर लावते, कारण की घाम यायला चालू झालंय, उकाडा एवढा आहे। इकडे मी कूलर चालू केलाय। आता मेकअपला चालू करूया। आपण पहिला काय लावलंय तुम्हाला माहितीच आहे। आता त्याच्यानंतर लावणार आहे कलर करेक्टर, मला म्हणायला पण येत नाही, कलर करेक्टर हे लावणार आहे आपण। आणि ॲज युज्युअल आपण ऑरेंज कलरचं लावणार आहे डोळ्यांच्या खाली। मी यावेळी जास्त लावणार आहे, गेल्या वेळी कमी लावलेलं थोडं। अशा पद्धतीने लावलं आणि आपला जो स्पंज आहे त्याने ते स्प्रेड करायचं। तर हा जो स्पंज आहे त्यानं ते व्यवस्थित स्प्रेड करायचं। असा सुक्का घ्यायचा नाही, ओला करायचा, थोडासा पिळून घ्यायचा। तर मी मगाशी ओला केलेला, त्यामुळे थोडासा ओला आहे हा।
अशा पद्धतीनं डोळ्यांच्या वरती पण ते लावत आहे करेक्टर, कारण की डोळ्यांच्या इथं पण थोडंसं सर्कल्स, डार्क सर्कल्स आहेत. थोडासा सुकलाय हा, तर थोडासा मी ओला करून घेतला याला. आणि ढग कमी जास्त म्हणजे सूर्याचा उजेड कमी जास्त व्हायला आहे, त्यामुळे कधी ब्राईट दिसते कधी कमी ब्राईट दिसते, तर समजून घ्या. आणि कोणताच फिल्टर नाही या व्हिडिओला, कारण की फिल्टर लावला तर मेकअप ओरिजिनल दिसणार नाही. तर अशा पद्धतीनं मी स्प्रेड करून घेतले करेक्टर. आता त्याच्यानंतर मी याच पॅलेटमधलं एक कन्सिलर वापरणार आहे. इकडे कन्सिलर पण आहे, फक्त जिथं मी करेक्टर लावलंय तिकडे, आणि करेक्टर अजून जिथं जिथं डाग आहे तिथं पण लावायचं आहे. जसं की इथं नाकावरती थोडं, याला मंकी पॅच म्हणतात. इकडे पण थोडंसं स्किन टोन थोडासा डार्क असतो बाकीच्या चेहऱ्यापेक्षा, आणि नाकावरती मला थोडंसं झालंय काळं, त्यामुळे वांगासारखं. तर जिथं जिथं मला वाटतंय तिथं तिथं मी करेक्टर लावून घेतलंय. त्याच्यानंतर आपण लावणार आहे यातलंच एक कन्सिलर जे माझ्या स्किन टोनला मॅच होते. मला गुलाबी कन्सिलर खूपच आवडते, त्याच्यामुळे मी गुलाबी कन्सिलर लावणार आहे, किंवा दोन्ही मिक्स करून लावलं तरी पण चालेल, पण मला गुलाबी आवडते, म्हणजे फिकट गुलाबी. तर हे मी लावणार आहे. हे असं दिसतंय बघा गुलाबी. तर हे पूर्ण स्प्रेड करून झाल्यानंतर असं काहीसं दिसत आहे हे. मी कानातले पण या साडीवरती जरा मॅचिंग घातले. तर पूर्ण स्प्रेड झाल्यानंतर असं दिसत आहे. आता याच्यानंतर आपण लावणार आहोत फाउंडेशन. तर जसं की गेला व्हिडिओ, पाठीमागचा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला असेल तर माझ्याकडे हे फाउंडेशन आहे नायकाचं, तर तेच मी वापरणार आहे. हातावरती घेतलंय मी जेवढं लागतंय, जास्त पण क्वांटिटी नाही घ्यायची आणि कमी पण नाही घ्यायची, मध्यम घ्यायची. तर याला जसं की गेल्या व्हिडिओत पण मी सांगितलं, ब्लेंड करायचं. हाताच्या उष्णतेनं काय होतं, जरासं लूज होतं, ते स्प्रेड करायला सोपं पडतं. तर मी बोटानेच लावणार आहे सगळीकडं. सिंपल मेकअप लुक करणार आहे, त्यामुळे फाउंडेशनची क्वांटिटी मी कमी घेतल्या. हेवी मेकअप करायचं असेल तर थोडंसं डबल लेअर फाउंडेशन लावायचं, म्हणजे एक लेअर लावली तर अजून एक लेअर लावायची. पण मला सिंपल मेकअप करायचा आहे, त्यामुळं आता हे स्प्रेड करून घ्यायचं.
हाताने सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं हे व्यवस्थित. आणि ड्राय झालं हे, थोडंसं ओलं करून आणायला लागेल. तर तुम्ही बघू शकताय मी फाउंडेशन एकदम व्यवस्थित स्प्रेड करून घेतलंय. डबल चेक करायचं की कुठे एक्स्ट्रा लागलंय का किंवा कुठे पॅच सारखं दिसतंय का. तर माझ्या मते व्यवस्थित स्प्रेड झालंय हे. आणि थोडंसं ड्राय पण झालंय कारण की मी व्हिडिओ बंद केलता, आता फोन आलता त्याच्यामुळे. तर हे अशा पद्धतीनं फाउंडेशन स्प्रेड केलं. आपल्यापाशी जे मिस्ट म्हणून असतं, मेकअप फिक्सर वेगळं मेकअप सेट होण्यासाठी, पण फेस मिस्ट म्हणून असतं, म्हणजेच मेकअप करताना अधूनमधून ते फवारतात मॉइश्चर व्यवस्थित चेहऱ्याचं राहण्यासाठी. तर ते पण माझ्यापाशी नाही. फेस मिस्ट नाही, मेकअप फिक्सर नाही, प्रायमर नाही, तरी पण मी मेकअप सुंदर करायचं असं ठरवले या सगळ्या साहित्याशिवाय. तर तुम्ही बघू शकता कोणत्याही फिल्टरशिवाय हे अशा पद्धतीनं फाउंडेशन दिसत आहे. आता कसं दिसत आहे मला तुम्हीच कमेंट करून सांगा. कोणताही फिल्टर नाही, कारण की तुम्हाला बारीक बारीक फुटकुळ्यासुद्धा दिसत असतील. जर का फिल्टर असेल तर फुटकुळ्या दिसत नाहीत आपल्या चेहऱ्यावरती, स्मूथ दिसतो चेहरा. तर मला तर आवडलं आहे मी जे काही लावलं आहे, जे काही केलं आहे ते. तर फाउंडेशनची एवढी लेअर माझ्यासाठी बास आहे, कारण की मला हेवी मेकअप नाही करायचा आता. याच्यानंतर पुढची स्टेप आहे ते म्हणजे पावडर. तर याच्यामध्ये पावडर आहे कॉम्पॅक्ट पावडर, ती लावणार आहे मी आता. तर ब्रश आहे माझ्यापाशी, तर त्याच्यानेच लावणार आहे मी ही पावडर. याशी घ्यायची, गेल्या व्हिडिओत जसं की सांगितलं, घ्यायची, झाडायची एक्स्ट्रा पावडर आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं लावायची. झाडली की एक्स्ट्राची पावडर ब्रशमधून निघून जाते. तर अशा पद्धतीनं मी मेकअप केला आहे. थोडाफार अर्धा निम्मा मेकअप झाला आहे आपला पावडर लावल्यानंतर. गेल्या टायमाला गडबडीत माझ्या स्टेप चुकलेल्या, म्हणजेच 2-3 स्टेप राहिलेल्या. लिपस्टिकची राहिलेली, हायलायटरची राहिलेली, कॉन्टरिंग तर काय मी एवढं केलंच नव्हतं. तर आता पावडर लावल्यानंतर आपण लावणार आहोत ब्लश. तर या मार्सच्या पॅलेटमधला, जी की एकदम स्वस्त आहे आणि याच्यामध्ये सगळं आहे. कॉम्पॅक्ट पावडर, हायलायटर, आय शॅडो, त्याच्यानंतर कॉन्टर आहे इकडे, A to Z सगळंच आहे याच्यात. तर याच्यामधलं ब्लश घेते मी. हे दोन मिक्स करून मी घेणार आहे. हा शेड आणि हा शेड मिक्स करून मी असं घेणार. आणि लावताना कसं लावायचं, असं पाउट करायचा आणि इकडून इथेपर्यंत, इथून इथंपर्यंत लावायचं ब्लश. अशा पद्धतीनं. आणि सेम असंच दुसऱ्या साईडला, दुसऱ्या गालाला. ब्लश लावताना पण आधी झाडलेलं बरं, कारण की जर का झाडलं नाही आपण डायरेक्ट लावलं तर जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट असतं, जिथून आपण स्टार्टिंग करतो ब्लश लावायला, तिथे जास्त लागतं आणि बाकी साईडला कमी लागतं. म्हणून झाडूनच घ्यायचं ब्लश पण. त्याच्यानंतर ब्लश नाकाला पण लावतात म्हणे, जास्त झाला नाकाला. एक्स्ट्रा समजा जास्त झाला असेल तर तो काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने माझा ब्लश पण लावून झाला आहे. आता त्याच्यानंतर हायलायटर लावणार आहे मी. आधी कॉन्टरिंग करणार आहे. गेल्या टायमाला मी कॉन्टरिंग व्यवस्थित केलं नाही, जमेल की नाही माहीत नव्हतं, पण या टायमाला सगळा मेकअप करणार आहे म्हणून मी कॉन्टरिंग पण करणार आहे. आणि माझ्यापाशी ब्रश पण आहे. हा ब्रश मी वापरू शकते कॉन्टरला. तर याच्यातलं हे जे आहे
चॉकलेट कलरचं, तर ते कॉन्टर मी घेणार आहे थोडंसं. आधी नाकाला करून बघूया आपण. तर माझा नाकाचा शेंडा इथे जास्त दाखवायचा आहे शेंडा, तर अशा पद्धतीनं मी इकडे अशी लाईन जास्त झालं. त्याच्यामुळे मला कॉन्टर करू वाटत नाही, कारण की असं काही तर होतंय म्हणून. तर मी असं 2 साईडला हे केले नाही, हे खालच्या दिशेनं स्प्रेड करायचं. फक्त ही स्टेप मला जमत नाही कॉन्टरची, असं मला वाटतं. तरी पण बघू. त्याच्यानंतर पावडर घेतली मी यात आणि ती साईडला इकडे लावणार आहे आणि इकडच्या साईडला इथे. त्याच्यानंतर ब्रश घेणार आणि एक्स्ट्राची पावडर काढून टाकणार. मोडकं तोडकं कॉन्टर केलंय मी, मला एवढं जमत नाही कॉन्टर. त्याच्यानंतर हायलायटर संपलंय माझ्यापासलं, पण मी हे गुलाबी कलरचं लावू शकते, नाहीतर मग हे स्किन कलरचं लावू शकते ॲज अ हायलायटर. तर हे लावते मी इथे. अशा पद्धतीनं लाईन बनवल्या मी, एकदम कडक पण नाही. आणि इकडे आणि या साईडला चीकबोनला हायलायटर लावायचं. त्याच्यानंतर इकडे पण लावायचं थोडंसं. त्याच्यानंतर इथे आणि इकडे. तर अशा पद्धतीनं. आणि हायलायटर इकडे पण लावतात, ह्या ज्या डोळ्यांच्या कोपरे असतात डोळ्यांचे तिथं पण लावतात. अशा पद्धतीनं थोडंसं. तर असा माझा बेस तयार झाला आहे मेकअपचा. आता याच्यानंतर कॉन्टर मी नाकाला थोडंफार केले, मला कॉन्टर जमत नाही, मी आजच की तुम्हाला आधीच सांगितलं, त्यामुळे त्याला काही मला जज करू नका. त्याच्यानंतर गालाचं कॉन्टर करते मी थोडंसं, ते पण नाही जमत मला एवढं. तर त्याच्यासाठी हा मी मोठा ब्रश घेतला आहे आणि गालाच्या कॉन्टरसाठी मी हे कॉन्टर वापरणार आहे. ते पूर्ण काळं नाही वापरणार, हे थोडंसं चॉकलेटमध्ये येतं ते वापरणार आहे. आणि ते इकडून आधी झाडून घ्यायचं. अशा पद्धतीनं मी लाईन क्रिएट केली आहे. डबल घेतलं मी, झाडलं आणि या साईडला इकडे व्यवस्थित आलं, इकडे जरा जास्त झालं तर ते पुसून घेते मी. इकडे व्यवस्थित तर असा माझा मेकअप दिसत आहे सध्या. मी मोबाईल बंद करते, पहिला चेक करते आरशात व्यवस्थित कसा दिसतोय, मग पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. आता शेवटच्या थोड्याफार स्टेप राहिल्यात त्या करून घेऊया. आय शॅडो करणार आहे मी आत्ता. आणि याच्यातलं साडीला मॅच होणारं मी एक प्रकारचं घेणार आहे आय शॅडो, म्हणजे हे खालचं. आणि अशा पद्धतीनं पूर्ण डोळ्यांच्यावरती स्प्रेड केले.
दोन्हीकडे सेम लागलं पाहिजे, कुठं कमी जास्त नाही झालं पाहिजे. तर एकदम व्यवस्थित आणि एकदम इव्हनली मी स्प्रेड केलंय आय शॅडो दोन्ही डोळ्यांच्या वरती. आता घेणार आहे ग्लिटरचा आय शॅडो. ग्लिटरचं म्हणजे चमक असलेला आय शॅडो. मी प्लेन घेतलेला आता यातलं हे चमक असलेला आय शॅडो घेणार आहे आणि ते बरोबर मध्ये लावणार आय बॉलवरती. अशा पद्धतीनं इकडे पण लावलंय, इकडे पण लावलंय. बघा सेम सेम लागलंय का तुम्हीच मला सांगा. आता त्याच्यानंतर गेल्या टायमाला जी स्टेप चुकलेली ती म्हणजे लिपस्टिक. तर ही माझ्यापाशी लिपस्टिक आहे लाल कलरची, रेड कलरची, तर ही लावणार आहे. लिपस्टिक लावायच्या आधी तुम्ही लिप बाम सुद्धा लावू शकता, म्हणजे लिपस्टिक व्यवस्थित स्प्रेड होते. चांगल्या क्वालिटीची, चांगल्या कंपनीची लिक्विड लिपस्टिक असेल तर ती अशी पण व्यवस्थित स्प्रेड होते. पण ही एकदम लोकलची लिपस्टिक आहे, त्याच्यामुळे जरा ड्राय आहे. तर अशा पद्धतीनं लिपस्टिक पण लावून झाल्या, आपल्या डोळ्यांवरचं आय शॅडो पण करून झालंय. तर आता कुठली स्टेप राहिली तुम्हीच सांगा. तर आयलायनरची आणि काजळची स्टेप राहिल्या आणि लास्टची जी मेकअप फिक्सरची स्टेप असते ती तर तशी पण आपण करणार नाही. तर आयलायनर आणि काजळ लावून मस्कारा, आधी मस्कारा लावून घेऊया, त्याच्यानंतर आयलायनर लावूया. माझ्यापाशी हे सगळं लोकलच्या साध्या कंपनीचं आहे. हा मस्कारा फक्त 35 रुपयाचा आहे. तर हा मस्कारा आधी लावून घेते. खालच्या पापण्यांना जास्त मस्कारा लावत नाही, कारण तिथं पापण्याच नाहीत खाली डोळ्यांची म्हणून. आणि त्याच्यानंतर माझ्यापाशी हेच लोकलचं आयलायनर आहे, तर ते लावते. गेल्या वेळी आयलायनर पण थोडंसं जाड झालेलं, यावेळी एकदम व्यवस्थित लावायचा प्रयत्न करणार आहे मी. तुम्ही पण बघा, एकदम पुसून घेतलंय आणि आयलायनर इकडून लावायला सुरुवात करणार आहे, स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत एकदम बारीक. अजून एकदा पुसून घेते, कारण की हे जर का चुकलं तर पूर्ण मेकअपचा लुक खराब होतो. बघा एकदम स्ट्रोक मध्ये आयलायनर लावा, एकदम लावायला जाऊ नका. एकदम जर का लावायला गेला तर कुठे तर कमी जास्त होणार, म्हणून थांबून लावा. तर अशा पद्धतीनं आयलाइनर मी लावलंय एका साईडला, बारीक लावलंय एकदम. आता दुसऱ्या पण साईडला लावते, दुसऱ्या पण डोळ्याला. गेल्या टायमाला थोडंसं जाड लावलेलं. असं घ्यायचं आणि थोडंसं असं पुसून घ्यायचं, म्हणजे जास्त एक्स्ट्रा येणार नाही.
अशा पद्धतीनं आयलायनर पण लावून झाले माझं. तुम्ही बघू शकता कसं आलंय, व्यवस्थित आलंय का. तर इथं स्टार्टिंगला अजून थोडं लावायची गरज आहे, इथं आणि इथं. तर आयलायनर पण लावून झालंय, आय मेकअप पण माझा झालेला आहे, लिपस्टिक पण लावलेली आहे. आता कोणती स्टेप राहिली तुम्हीच सांगा. लिपस्टिक मी एकदम हलकी लावली आहे. कुणाला जास्त लिपस्टिक आवडते, कुणाला कमी आवडते, मला मध्यम आवडते. तर या साडीवरती चंद्रकोरची टिकली छान दिसेल, तर मी चंद्रकोरची टिकली लावणार आहे. आणि जर का माझ्यापाशी मेकअप फिक्सर असता तर तो मारला असता. आयब्रो पेन्सिल, आयब्रो फिल करायची एकदम कमी, जेणेकरून नॅचरल वाटेल. तर फक्त आता टिकली आणि त्याला काय म्हणतात ते लावायचं आहे. इथं जे लाल लावतात ते सिंदूर. तर मी हा सिंदूर लावणार आहे आणि त्याच्यानंतर चंद्रकोराची टिकली लावणार आहे. आणि ही जी आहे चंद्रकोरची टिकली ती लावणार आहे. तर फक्त काजळ लावायचं राहिलंय, तर काजळ माझ्यापाशी सापडेना झालंय, तर त्याच्यामुळे मी ते लावलं नाही. तर असा माझा फायनल लुक आहे मेकअपचा, तुम्ही बघू शकता, सेल्फ मेकअप. तर हा मी साडीचा लुक पण तुम्हाला दाखवते. तर हा माझा साडीचा लुक आहे. अशा पद्धतीने मी साडी नेसलेली, मेकअपचा व्हिडिओ दाखवण्यासाठीच मी नेसलेली ही साडी. तर दिस इज माय फायनल लुक ऑफ सेल्फ मेकअप. जर का तुम्हाला आवडला असेल आणि असेच मेकअपचे व्हिडिओ किंवा डेली ब्लॉग वगैरे बघायला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.